दिवाळीची रोषणाई तर सगळीकडे असते, पण या रोषणाईमध्ये एक दिवस असा असतो जो खास भाऊ-बहिणीच्या नात्याला उजळवून टाकतो. हो, तोच दिवस म्हणजे भाऊबीज. चला तर मग या खास सणाबद्दल, त्यामागच्या गोष्टीबद्दल आणि त्याच्या महत्त्वाबद्दल आज जाणून घेऊया. बरं, सगळ्यात पहिला आणि साहजिक प्रश्न, भाऊबीज म्हणजे नक्की काय? दिवाळीच्या अगदी शेवटी येणारा हा सण इतका खास का असतो, काय वाटतं? सांगतो, भाऊबीज म्हणजे अगदी नावाप्रमाणेच भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याला साजरा करणारा दिवस. या नावातच सगळं काही आहे, नाही का? भाऊ आणि बीज. बीज म्हणजे अमावास्येनंतरचा दुसरा दिवस. आणि याच दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी, त्याच्या संरक्षणासाठी मनापासून प्रार्थना करते. आपल्या प्रत्येक क्षणामागे, प्रत्येक परंपरेमागे काहीतरी रंजक गोष्ट दडलेली असते, बरोबर? आणि भाऊबीजेची गोष्ट तर चक्क मृत्यूची देवता यमराजांशी जोडलेली आहे. हो, चला तर मग ऐकूया, काय आहे ही अमरत्वाची कथा. तर गोष्ट अशी आहे की मृत्यूची देवता यमराज ते खूप वर्षांपासून आपल्या कामात इतके व्यग्र होते की त्यांना त्यांच्या बहिणीला यमीला भेटायलाही वेळ मिळत नव्हता. यमी म्हणजे कोण? तर आपली यमुना नदी. पण मग अनेक वर्षांनी तो दिवस उजाडला, जेव्हा यमराज स्वतः आपल्या बहिणीच्या दारात येऊन उभे राहिले. आता विचार करा, इतक्या वर्षांनी भाऊ घरी आलाय. योमीचा आनंद तर गगनात मावत नव्हता. तिने अगदी प्रेमाने त्याचं स्वागत केलं, त्याला ओवाळलं आणि मग त्याच्या कपाळावर एक संरक्षणाचा टिळा लावला. मनातल्या मनात ती फक्त एकाच गोष्टीची प्रार्थना करत होती, आपल्या भावाला खूप मोठं आयुष्य मिळो. बहिणीचं हे निरपेक्ष प्रेम बघून यमराजांचं मन भरून आलं. ते इतके प्रसन्न झाले की त्यांनी तिला एक वरदान दिलं. त्यांनी वचन दिलं की आजच्या दिवशी जो कोणी भाऊ आपल्या बहिणीच्या हातून असा टिळा लावून घेईल, त्याला कधीही अकाली मृत्यूचं भय राहणार नाही, त्याला दीर्घायुष्य लाभेल. आणि असं म्हणतात की यमराजांच्या याच वचनामुळे भाऊबीजेचा हा सण सुरू झाला. तर ही होती त्यामागची गोष्ट. पण गोष्ट तर झाली, आजच्या काळात आपण ही परंपरा कशी जपतो? ती जपतो आपण काही विधींमधून. चला तर बघूया, भाऊबीजेचे हे प्रेमाचे विधी नक्की काय आहेत. भाऊबीजेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग किंवा म्हणूया आत्मा, तो आहे औक्षण. औक्षण म्हणजे काय? तर निरंजनाने किंवा दिव्याने ओवाळणे. यामागे एक खूप सुंदर श्रद्धा आहे की त्या दिव्याचा प्रकाश भावाभोवती एक असं संरक्षण कवच तयार करतो, जे त्याला सगळ्या वाईट गोष्टींपासून, सगळ्या संकटांपासून दूर ठेवतं. हा विधी खरं तर खूप सोप्पा आहे, पण त्यातला प्रत्येक टप्पा खूप अर्थपूर्ण आहे. सगळ्यात आधी बहीण भावाला तोच संरक्षणाचा टिळा लावते, मग आरती करून त्याची दृष्ट काढते, त्यानंतर नात्यातला गोडवा जपण्यासाठी त्याला मिठाईचा घास भरवते, आणि शेवटी भाऊसुद्धा प्रेमाने आणि कृतज्ञतेने आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टीतून फक्त प्रेमच व्यक्त होतं. ओके, तर हे सगळं झालं परंपरेबद्दल. पण आजच्या जगात काय? आजच्या या धावपळीच्या लाईफमध्ये या परंपरेचं स्वरूप तसंच राहिलंय का, की कालानुसार त्यातही काही बदल झालेत? चला बघूया. फरक तर आपल्या सगळ्यांनाच दिसतोय, नाही का? पूर्वी भाऊबीज म्हणजे काय? तर भाऊ बहिणीच्या घरी जाणार, तिच्या हातचं गरमागरम जेवण जेवणार, प्रत्यक्ष भेटणार. पण आज अंतर वाढलंय, वेळ कमी झालाय. त्यामुळे मग व्हिडिओ कॉलवर भाऊबीज साजरी होते, गिफ्ट्स कुरिअरने किंवा ऑनलाईन पाठवले जातात. म्हणजे बघा, सण साजरा करायची साधनं बदलली, पण त्यामागची भावना ती मात्र अगदी तशीच आहे. आणि खरं तर हेच महत्त्वाचं आहे, हेच भाऊबीजेचं खरं सार आहे. तुम्ही प्रत्यक्ष भेटताय की व्हिडिओ कॉलवर बोलताय, महागडी भेट देताय की फक्त हॅपी भाऊबीज म्हणताय, या सगळ्याच्या पलीकडे जी प्रेम, काळजी आणि संरक्षणाची भावना आहे ना, तीच या सणाचा खरा आत्मा आहे. शेवटी एक प्रश्न नक्कीच मनात येतो की आजच्या या फास्ट जगात, जिथे माणसं एकमेकांपासून दूर चालली आहेत, तिथे भाऊबीजेसारखे सण जपण्यात, ते साजरे करण्यात अशी कोणती शक्ती असेल? मला वाटतं ही तीच शक्ती आहे जी आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या माणसांशी घट्ट बांधून ठेवते. काय वाटतं? नक्की विचार करा.